नमस्कार मंडळी, आज आपण हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी इथे घेतलेलं आहे मी बाजरीचं पीठ। तर तुम्हाला हवं तितकं बनवू शकता तुम्ही। तर इथे मी 2 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी मस्त कांदा बारीक चिरून घेतला आहे, धना पावडर अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि छान अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि एक पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर जास्तही पातळ नाही, दाटसर आपल्याला अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे। एक गाठ तयार न होता आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत छान अशा प्रकारे एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मिक्स करत मी एक इथे बॅटर तयार करून घेतलेला आहे, पाहू शकताय तुम्ही। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही, कन्सिस्टन्सी असं पाहिजे। त्याच्यानंतर पॅन तापायला ठेवला होता, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि तेल मिक्स करून अशा प्रकारे गरम तव्यावर लावून घ्यायचं आहे सगळीकडे। त्याच्यानंतर आपल्याला छान थोडं बॅटर टाकायचं आहे अशा प्रकारे आणि एक छोटासा आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे। तर पाहू शकताय जाळीसुद्धा छान सुटलेली आहे। तर सगळीकडे मी अशा प्रकारे पसरवून घेतलेला आहे, वरून तेल टाकलेलं आहे, 2 मिनिटे झाकून ठेवलेलं आहे। आता आपल्याला पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा मी भाजून घेतलेला आहे। पाहू शकताय पहिला डोसा आपला रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे मी दुसरा सुद्धा बनवून घेणार आहे। पटापट आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे डोसा आणि आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे आणि दुसरा सुद्धा डोसा रेडी झालेला आहे। पाहू शकता तुम्ही, मुलांना स्कूलच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा 4 किंवा 5 वाजता तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। नक्की ट्राय करा, एकदम कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब। बाय बाय।